हे गोष्ट आता या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि अशा गोष्टीपासून तरी परावृत्त झाला पाहिजे. बाहेरचे लोक येतात आणि ब्लड सॅम्पल घेतात, आईचे सॅम्पल घेतात, असा सगळा प्रकार उघडकीला आलाय. मग बाहेरचा जर हस्तक्षेप रुग्णालयामध्ये वाढू लागला तर मग अशी गुन्ह्याची प्रकरण असं होऊ नये म्हणून आपण समितीनं आता यासाठी या गोष्टी होऊ नये यासाठी अहवाल आम्हाला दिलेला आहे. आम्ही सगळ्या सरकारी दलामध्ये अशा पद्धतीने चोख व्यवस्था करू की जिथं कुणाला हस्तक्षेप करता येणार नाही आणि योग्य प्रमाणात त्याची सर्टिफिकेट मिळते. विनायक काळेंना सक्तीच्या रजेवरती काय वाटतं? समितीच्या अहवालामध्ये आलं की त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे. काय नेमका निष्काळजीपणा म्हणजे नेमका काय त्याच्या निष्काळजीपणा या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली नाही असं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण त्याला समितीच्या रजेवर आपण पाठवतो. साहेब जागेकर असतील किंवा सुषमा अंधारे असतील सातत्याने या सगळ्या गुन्ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांवर आरोप करतायत, देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत, नाना पटोलेंनी देखील आरोप केला की या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार पुत्राचा देखील समावेश आहे. चौकशी आता ही पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे. पोलीस चौकशी करतील, योग्य तो निष्कर्ष काढतील आणि अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर अजितदादा अशा गोष्टीला कधीच खतपाणी घालत नाही. अतिशय कडकपणानं कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात आणि काल जे अंजली दमाने यांनी आव्हान दिले त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. पण पोलीस आयुक्तांना अजितदादांनी फोन केला होता या सगळ्या प्रकरणामध्ये असं आरोप त्यांनी सांगितलं आम्ही पालकमंत्री म्हणून एवढी मोठी घटना घडल्यानंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याला मग आयुक्तालाच फोन करणार ना, दुसरं कोणाला फोन करणार. फोन केल्यानंतर त्यांनी फोन मध्ये काय सांगितलं की कडक कितीही मोठा माणूस होतो त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या की त्यांनी मीडियामध्ये समोर सांगितलं. असा पण प्रश्न केला जातोय की एखाद्या आमदाराच्या पत्रावरती अशा पद्धतीची नियुक्ती कसे काय करू शकतात? त्यांना कुणाचा वरद असता आहे, राजकीय वरद असता आहे का? कुठल्याही सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधीचं पत्र आणतो. मंत्री हा काय ब्रह्मदेव असत नाही, त्याला सगळं त्या पत्रामध्ये शेवटी जो अधिकारी त्याला पद देणार असतो त्यानं सगळं बघून द्यायचं असतं. ते मंत्र्यांचा आदेश हा काय ब्रह्मवाक्य नाही. समजा चुकी जाईल तर त्या अधिकारी सांगायचं चुकी जायला देता येणार नाही. समजा दिला असेल तर आम्ही तर 2च महिने त्याला कमी केलेला आहे. आमदारांनी त्याला नेमला आहे म्हणून आपल्याला 18 आम्ही केलेलं नाही. तो आज पदावर नाही, त्याला त्या पदावरनं काढलेला आहे. मी उंदीर प्रकरणामध्ये तो तिथं नाही, तो रजेवर होता. त्याला बाहेरून फोन केला आणि मग त्या हळूला त्यानं फोन करून 3 लाख रुपयाच्या बदल्यात सौदा झाला. असंच गोष्ट आहे. सुनील टिंगरे यांना देखील अजितदादांनी खुलासा देण्यास सांगितलेला आहे, सामाजिक माध्यमात सांगितलेलं आहे. ठीक आहे ना, ते जे काय गोष्ट असतील अजितदादा करतील, परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं हे चर्चेला जाते ही योग्य नाही. ही सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर आपल्याला कडक पावलं उचलावी लागतील आणि हे अशी अद्दल घडण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलू. आरोग्य विभागामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी यांचे अनेक वर्ष ठाण म्हणून आहेत आणि त्यांचं संगनमत मग असं कुठेतरी पाहायला मिळते. मेडिकल विभागामध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये आता ऑपरेशन करण्याची गरज वाटते. ते ऑपरेशन निश्चितपणाने केलं जाईल. मी मगाशी म्हटलं की हे समोर खालून वरपर्यंत ही जी सिस्टीम आहे ती बदलावी लागेल, जी कडकपणा त्यात आणावं लागेल, पारदर्शीपणा आणावं लागेल. त्यामध्ये एकाही माणसाला माझं सर्टिफिकेट बदललं गेलेलं आहे किंवा माझ्यावर अन्याय झालाय असं बोलायला जागाच राहणार नाही. असं काम आम्ही करतो. हिंदी में सर क्या कहेंगे सुषम के जो